मिरज शहरात अवैध शस्त्रास्त्रांची विक्री उघड, एलसीबीची धडक कारवाई, 2 अटक, 5 पिस्तूल आणि 12 जिवंत काडतुसे जप्त। नमस्कार, सांग भलं न्यूजमध्ये आपले स्वागत। सांगली मिरज माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या सूचनेनुसार सांगली जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एलसीबी अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयिताविरुद्ध मोठी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत 5 देशी बनावटीच्या गावठी पिस्तुलासह 12 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली। आरोपींनी ही शस्त्रे मध्य प्रदेशातून विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकाने केली। कारवाईचा तपशील गोपनीय बातमीदारामार्फत एलसीबीच्या पथकाला माहिती मिळाली होती की रमा उद्यान कॉलनी येथील ऑक्सिजन पार्क परिसरात 2 इसम अवैध पिस्तूल विक्रीसाठी येणार आहेत। त्यावर एलसीबीच्या पथकाने सापळा रचून निगराणी केली असता 2 संशयित इसम तिकडे येताना दिसले। पोलिसांनी तात्काळ शिताफीने कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांना आपली नावे पुढीलप्रमाणे सांगितली। मलिक सलीम शेख वय वर्ष 25 राहणार दत्तनगर बामनोई तालुका मिरज, प्रथमेश उर्फ पाट्या सुरेश पाटोळे वय वर्ष 22 राहणार बामनोई तालुका मिरज। पिस्तूल आणि काडतुसे जप्त। पंचासमक्ष तपासणी दरम्यान मलिक शेख यांच्या सॅकमध्ये 5 देशी बनावटीची गावठी पिस्तूल आणि 12 जिवंत काडतुसे मिळून आले। आरोपीकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे आढळून आले। चौकशीत आरोपींनी कबूल केले की त्यांनी वरील शस्त्रास्त्र राजेंद्र सिंग उर्फ गोलू सिंग बडवानी सिंग टखराना राहणार उमरटी तालुका बलवाडी जिल्हा बडवानी मध्य प्रदेश यांच्याकडून विक्रीसाठी विकत आणले आहेत। मुख्य सूत्रधार फरार। या प्रकरणातील मुख्य आरोपी राजेंद्र सिंग उर्फ गोलू सिंग टकराना याचा शोध घेण्यासाठी सांगली एलसीबी आणि मिरज पोलीस ठाण्याचे संयुक्त पथक मध्य प्रदेशात गेले होते, मात्र तो फरारी असल्याचे स्पष्ट झाले असून त्याचा शोध अद्याप सुरू आहे। आरोपींचा गुन्हेगारी इतिहास। मलिक शेख हा सराईत गुन्हेगार असून तो मिरज शहर पोलीस ठाण्यातील पुढील गुन्ह्यामध्ये पाहिजे आहे। गुन्हा क्रमांक 242/2025 भारतीय दंड संहिता कलम 109 व आर्म ऍक्ट कलम 3, 4, 25 आणि 28, गुन्हा क्रमांक 93/2025 आर्म ऍक्ट कलम 3, 25। पुढील तपास सदर आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे। मुद्देमाल व तपासाची जबाबदारी मिरज शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहे। पुढील तपास सुरू आहे। पोलिसांचे अभिनंदन। या कारवाईमुळे सांगली जिल्ह्यातील अवैध शस्त्र व्यापाराला मोठा आळा बसला आहे। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने दाखवलेली ही तत्परता प्रशंसनीय ठरत आहे। अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा। सांग भलं न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका।